नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. कोर्टच्या निर्णयानंतर ट्रम्प यांची घोषणा, सर्व देशावर 10% टॅरिफ लागू. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला मोठा झटका. ट्रम्प यांच्या नव्या आदेशामुळे 2 लाख निर्वासितांवर अटकेची शक्यता. परभणी शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. वलसाडमध्ये कार ट्रकची भीषण धडक, एकाच कुटुंबातील 7 जण ठार. सायबर फसवणूक, कुटुंब महिनाभर डिजिटल अटकेत, 1.83 कोटीची लूट. नागपुरात संघप्रमुख मोहन भागवत यांचा खुलासा, सत्तेची भूक नसल्याचे वक्तव्य. नागपूर खंडपीठाचा इशारा, खोटा गुन्हा सासरच्यांना अडकण्याचे प्रकार वाढले. कोल्हापुरात ग्रीन कास्टिंग प्रकल्पाला गती, पाउंट्री निर्यात वाढणार. 10वीच्या पहिल्याच दिवशी 11 कॉपी करणाऱ्यांवर कार्यवाही. SSC HSC परीक्षा केंद्रावर CCTV जतन अनिवार्य, नियम न पाळल्यास कार्यवाही. पुण्यात पुढील 2 दिवस उष्णतेची तीव्रता कायम. मार्क चॅपमन पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजाविरोधी सज्ज. इचलकरंजी महापालिकेतील विषय समिती सदस्याची निवड, समर्थकांमध्ये जल्लोष. T20 सामन्यात भारत दक्षिण आफ्रिका लढत, 2 सख्खे भाऊ आमने सामने. नागपुरात शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला, गावात दहशत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक भेट. AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्याची गरज, बोलले देवेंद्र फडणवीस. शिल्लोडमध्ये ट्रक नाल्यात उलटला, महिला ठार, 9 जखमी. कोल्हापूर महापालिकेत 37 सदस्यांची नियुक्ती, 8 स्वीकृत नगरसेवक निवडले. पुण्यात अल्पवयीनकडून गोळीबार, परिसरात खळबळ. सुपर 8 मध्ये अभिषेक शर्मा कसोटी समोर, दक्षिण आफ्रिकेची फिरकी जोडी तयार. नागपूर अमरावती महामार्गावर अपघात, दुचाकी सवार दोघांचा मृत्यू. कोल्हापुरात दागिन्यांसाठी नातवाने आजीला विष दिल्याचा धक्कादायक प्रकार. पुण्यात हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग, 19 झोपड्या जळून खाक. सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर.